कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 12 ते 19 एप्रिल या कालावधीमध्ये सुरू होती। या कालावधीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून 28 उमेदवारांनी एकूण 42 उमेदवारी अर्ज दाखल केले होते। या अर्जांची छाननी प्रक्रिया आज पार पडली। जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या दालनात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। यामध्ये बहुजन समाज पार्टीचे संदीप नामदेव शिंदे यांचे 2 अर्ज आणि मालोजीराजे छत्रपती यांचा 1 अर्ज अशा एकूण 2 उमेदवारांचे 3 अर्ज अवैध ठरलेत। छाननीअंती कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी एकूण 39 अर्ज वैध ठरलेत। दरम्यान हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून एकूण 36 उमेदवारांचे 55 उमेदवारी अर्ज दाखल झालेत। यापैकी 5 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आलेत। हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या दालनामध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची छाननी प्रक्रिया पार पडली। या छाननीमध्ये कामगार किसान पार्टीचे संतोष केरबा खोत यांच्यासह जगन्नाथ भगवान मोरे, बाळकृष्ण काशीनाथ म्हेत्रे, विश्वास आनंदा कांबळे आणि अस्मिता सर्जेराव देशमुख या अपक्ष उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आलेत। दरम्यान छाननी प्रक्रिया पार पडल्यानंतर उमेदवारांना आता 22 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागं घेता येणार आहेत। त्यामुळे कोण माघार घेणार आणि निवडणूक रिंगणात नेमकं कोण उरणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे।